आणि ती त्यांची पत्नी पाणी आणायला गेली. आता ह्यांचं भजन इकडं चालूच होतं. कवा ते बाळ पायाखाली आलं आणि ते कवा बाळ तुडवलं त्यांना मिळत सुद्धा नाही. त्यांची पत्नी पाण्यावरून माघारी आली आणि सगळीकडे सापडते आपलं बाळ कुठे दिसत नाही. जेव्हा बरोबर काकांच्या लग्न वगैरे सगळं पार पडलं आणि ती सासू सासरे काय म्हणाले, जसं पहिल्या मुलीचा सांभाळ केला तसंच दुसऱ्या मुलीचा सांभाळ करा. आता पहिल्या मुलीला हात लावत नव्हते गोरोबा काका, दुसऱ्याही बायकोला लावला नाही. मग पुत्र कुठून प्राप्त होणार? एकदा झोपेत काय झालं, त्यांचा सहज हात त्यांच्या बायकोच्या अंगावरती पडला. बायकोने शपथ दिली होती पांडुरंगाची, जर हात लावला तर तुम्हाला त्या पांडुरंगाची शपथ आहे. ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की आपला हात त्या बायकोच्या अंगावरती पडलाय, त्यावेळेस त्यांनी त्यांचे दोन्ही हात करण केले, दोन्हीही हात त्यांनी कापून टाकले. मग आता हात कापून टाकले म्हणजे मडके कोण घडवणार? ज्यावेळेस ते गोरोबा काका माती तुडवत होते आणि हात नव्हते तरी ते हात वरती करून ते विठ्ठलाचा गजर करत होते. विठ्ठल माझा माझा
तर ते देवाचं नामस्मरण करायचं आणि ते देवाची प्राप्ती करून घ्यायची. आमच्या वाट्यात बाबा असतील, पेटीला साथ करणारे बाबा असतील, परकड महाराज असतील, आमचे मुकुंद महाराज असतील, दादा असतील, तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. बाबांनी 2 तास विना सांभाळला माझा. हे छोटे छोटे मुलं असतील, अगदी गोड कौतुक, खूप छान पावले करतात. संस्कारी बालवयातच केले पाहिजे. तुम्ही आपल्या मुलांना वारकरी शिक्षण संस्थेत टाका, आबांची संस्था आहे. आपल्या छोट्या छोट्या मुलांना पखवाज शिकवा, टाळ शिकवा, हार्मोनियम शिकवा. हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. हनुमंत काकांचेही आभार मानते, सगळ्यांचे आभार मानते. माईक